जालना नांदेड होत असलेल्या समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी जालना मंठा रोडवरती सिंधी गळेगाव फाटा या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या महिन्याभरापासून देवमूर्ती येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। त्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून सिंधी गळेगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको खरं तर आंदोलन सुरू केलेलं आहे। जवळपास 20 मिनिटांपासून या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरलेला आहे। हा जालना ते मंठा महामार्ग आणि या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, मात्र शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे आपण पाहू शकतो की पाठीमागे वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून देवमूर्ती येथे शेतकरी आंदोलन करतायत। त्याचबरोबर त्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून सिंधी गळेगाव येथील शेतकऱ्यांनी जो आहे तो रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत काही आंदोलक शेतकरी आहेत। दादा काय सांगाल, कशामुळे रस्ता रोखून धरलाय? आज आम्ही 3 महिन्यापूर्वी देवमूर्ती येथे जालना येथे आंदोलन केलं होतं आणि 3 महिन्यापूर्वी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या जमिनीचा योग्य मोबदला देऊ म्हणून, परंतु 3 महिन्यापासून आम्हाला काही दिलं नाही। आता पुन्हा आम्ही 40 दिवसापासून देवमूर्ती येथे आंदोलन सुरू केलं होतं, परंतु त्याची कोणती दखल शासनाने घेतली नाही, म्हणून आज नवीन असतो आम्हाला पण आपण जर पाहिलं तर पहिल्या आंदोलनाचं फलित म्हणून एसडीएम ने जे तुमच्या सुनावणी घेतली होती त्यामध्ये काही तोडगा निघाला नाही का? एसडीएम साहेब यांनी फक्त आमच्या शेततलाव सुटले असतील, झाडं सुटले असतील किंवा विहिरी सुटल्या असतील तर त्याच्यासाठी सुनावण्या ठेवल्या होत्या, परंतु मूल्यांकनाबाबत म्हणजे 2017 पासून आजपर्यंत कुठे रेट वाढले नाही। 8-9 वर्षाचा कार्यकाळ झाला, 8-9 वर्षामध्ये सोनं दुप्पट झालं, बाजारभाव दुप्पट झाले, ज्वारी मागली, बाजरी मागली, परंतु शेत जमिनीचा कोणताही दुप्पट मोबदला केला नाही किंवा मूल्यांकन काढलं नाही। त्याच्यामुळे आम्ही आज आंदोलनामध्ये या ठिकाणी बसलो। देवमूर्ती येथे आंदोलन सुरू आहे, आज रस्ता रोको करताय, तरी पण सरकार तुमच्या मागणीकडे दखल देत नाही। पुढची भूमिका काय असणार आहे? आज आम्ही या ठिकाणी आता रस्ता रोको केलाय, उद्या रामनगर येथे पुन्हा रस्ता रोको आणि जेल भरो आंदोलन ठेवलेलं आहे। आणि जर एवढं करून जर का या शासनाने जर का आमची दखल घेतली नाही तर आम्ही पुढे आता आत्मदानाचा इशारा दिलेला आहे। कारण कोण परवाच्या दिवशी काही शेतकरी डीपीओ सुद्धा गेले होते, म्हणजे डीपीओ जाऊन आम्ही बळजबरी लोकांना जीवाची बरवाईट होऊ नये खाली उतरून घेतले, परंतु जर जीवाचं एखाद्या बरं वाईट झालं तर हे शासनाला काही बोलणार नाही। आम्ही याच्यानंतर आत्मदहन आंदोलन नक्कीच आपण जर पाहिलं तर जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन सिंधी गळेगाव फाटा जे आहे या ठिकाणी सुरू आहे। शेतकऱ्याची दखल जर शासनाने घेतली तर अपेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा जे ते बाधित शेतकरी देताना आपल्याला पाहायला मिळते। सामने न्यूज, सिंधी गळेगाव, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।